नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता कोण आहे ते. बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये अतिशय उत्तम खेळ रुचिता तू केलास आणि तुझं खूप स्वागत. आणि मी तुझ्या पहिल्यांदा या अटायरपासून सुरुवात करतो, कारण तू बिग बॉसचा जो खेळ केला तो अगदी तिखट होता. तू कोल्हापूरची आहे आणि त्याला साजेसं म्हणून ते रिप्रेझेंटेशन म्हणून तू आज मुद्दाम हा कॉस्ट्युम निवडलेला आहेस. हो, मी मुद्दामच घालून आली आहे. ती सगळ्यांना एक खतऱ्याच्या साईन म्हणून मी अख्खी सीझन खतराचे साईनच होते आणि तीच बनून आली आज. मला खरं तर तुझं आधी अभिनंदन करायचं आहे. तू बाहेर पडलेली आहेस, पण मला काय वाटतंय माहिती आहे का, की आत्ता तू सोशल मीडिया बघत असशील, सर्वांच्या जवळपास 95% वर रिॲक्शन लोकांच्या अशा आहेत की रुचिता हवी होती आम्हाला, ती अतिशय उत्तम खेळ करत होती आणि का ती बाहेर पडली आम्हालाही कळत नाही आहे. तुझी फर्स्ट रिॲक्शन काय आहे? एवढा सगळा तुला फॅन फॉलोअरचा पाठिंबा आहे आणि सगळ्यांची रिॲक्शन अशीच आहे. मी जेव्हा आतमध्ये होते मला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं की मला इतकं प्रेम मिळतंय लोकांचं. जे 7 आठवडे मला सांगितलं जात होतं प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती की लोक तुला खूपच जास्त हेट करतायत. मला वाटलं होतं की लोकांना मी अजिबातच नाही आवडत आहे. मी जेव्हा बाहेर आल्यानंतर मी माझं सोशल मीडिया बघितलं, लोकांच्या पायाखालची जमीन खिसकली जेव्हा त्यांना कळलं की मी शोच्या बाहेर आली आहे. लोक अनइन्स्टॉल करतायत जिओ हॉटस्टार, लोक म्हणतात आम्हाला बिग बॉस नाही बघायचं आहे, मेन विलनच मेला आहे, आमच्यासाठी पिक्चर तिथेच संपला आहे. सो ते ऐकून खूप बरं वाटलं मला की इतकं प्रेम दिलं लोकांनी. आणि लोकांना हे असं झालं होतं की बाबा रुचिता म्हणजे बिग बॉस या वर्षीचा. सो ते बघून खूप छान वाटलं, पण खूप शॉक्ड होते आणि ते सहन अजूनही नाही होते की शोमधून बाहेर पडली. पण तू ज्यावेळी तुझं एक्झिट झाली आणि भाऊच्या धक्क्यावर तू बोललीस सुद्धा, भाऊंशी बोललीस, त्यावेळी तू एक महत्त्वाचं वाक्य बोललीस की माझ्या हातून जर काही चुका घडल्या असतील तर तुला स्वतःला आत्ता काय जाणवतं की कोणत्या गोष्टी तुझ्या मिस आऊट झाल्या की तुझा हा प्रवास जरा लवकर संपला असं आत्ता वाटतंय तुला? मला असं वाटतं की मला ना कुठेतरी एक भनक होती की मी ज्या दिवशी पॉझिटिव्ह दिसायला लागेल, खूप निगेटिव्ह नरेटिव्स पर्स्पेक्टिव्स क्रिएट केले झाले, पण तरीसुद्धा कुठेतरी ऑडियन्सला एक कळत होतं की खूप टार्गेट केलं जात आहे, खूप टार्गेट केलं जातं आहे. हे दिसत होतं, सगळ्यांना दिसत होतं. आणि मला माहिती होतं ज्या दिवशी मी पॉझिटिव्ह दिसायला लागेल त्या दिवशी माझा खेळ संपेल. आणि शेवटच्या 2-3 आठवड्यांमध्ये मला अचानक खूप सपोर्ट मिळायला लागला, अचानक लोकांचं खूप प्रेम मिळायला लागलं. तिथे मला असं वाटलं ते तिथेच बी नसलं. मी माझा गेम प्लॅन पण चेंज केला होता, जिथे मी सगळी भांडणं सॉफ्टन केली होती, भांडणं डिसॉल्व्ह केली होती. मी डायनामिक्स चेंज करत होते, जिथे मी तन्वीसोबत नीट बोलायला लागले, आरबी सोबत नीट बोलायला लागले, राकेश बापटसोबत, दीपालीताईसोबत नीट बोलायला लागले. तर मे बी कुठेतरी तेच झालं की जो विलन आहे तो कुठेतरी हिरो बनायला लागला आणि त्याच्यामुळे मग विलन बाहेर आला. हो ना, पण तुला कल्पना असेल म्हणजे आपल्याकडं सिनेमात किंवा एंटरटेनमेंट फील्डमध्ये विलनला खूप मोठं महत्त्व असतं. म्हणजे शोले सारखा सिनेमा गब्बर सिंगसाठी आधी नाव घेतलं जातं. त्यामुळं ही एक म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एक मोठी चूक झाली तुझी. मला असं वाटतं हो, ती खूप मोठी चूक झाली. मी जशी आहे ना, मी माझा ओरिजिनल फ्लेवर घेऊनच पुढे जायला पाहिजे होता. कुठेतरी शब्दांवर आवर घालायला पाहिजे होता. पण मी माझी जी ओरिजिनॅलिटी आहे, जो माझा तडकीपडपणा, माझा ॲग्रेशन, माझा टोन, ते मला नव्हतं सोडायला पाहिजे. आय थिंक ते कुठेतरी चुकलं. जे मी सौम्यतेत घुसले ना, जिथे मी कुठे प्राजक्ताताई बनायचा प्रयत्न केला तिथं फसलो. आय थिंक ते झालं. पण मला सांग, तू तिथं अशी डॅशिंग ह्याच्यात होती, वास्तव म्हणजे आत्ताचं जे नॉर्मल आयुष्य आहे त्यात तू कशी आहे? तिथंही अशीच आहेस तू? मी इथेही अशीच आहे, पण मी इथे बबली पण आहे, जे मी तिथे पण होते, पण जे तुम्हाला लोकांना दिसलेलं नाही आहे. मी खूप बबली आहे, मी खूप चेअरफुल आहे, मी खूप खोडकर आहे. आणि ते खोडकर नेचरमुळेच मी इतके सगळे लोकांना चिडवत होते, इन्स्टिगेट करत होते किंवा काही करत होते. पण तो माझा एक बालिशपणा किंवा एक चाइल्डिशपणा जो रोशनदादासोबत होता, सागरदादासोबत होता, प्राजक्ताताईसोबत होता, तो बाहेरच नाही आला. जो मॉन्जोलिकाच्या वेळेस बाहेर आला, चमेली ऑन ड्युटीच्या वेळेस बाहेर आला. सो आय थिंक ते कुठेतरी बाहेर आलं असतं तर एक माझी पर्सनॅलिटी ओव्हरऑल दिसली असती. आणि बिग बॉसच्या घरातलं तुझं जे बॉन्डिंग होतं इतर कलाकारांना, तेही आम्ही बघितलं, खूप इंटरेस्टिंग बॉन्डिंग होतं. पण आता आपल्याला कळतंय की तूही सगळ्यांचा विचार केला असशील, खरे चेहरे कोणते, खोटे चेहरे कोणते, तुला जाणवलेले काय काय रंग दिसले तुला या कलाकारांचे? म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते लोग, असे खरंच होतं घरात? त्याला काय काय जाणवलं तुला?
मी जे डे वन पासून होते ना, मी आत्ता गेम बघते तरी सुद्धा माझी मतं सेम आहेत. याचा अर्थ मला खेळ कळला होता. जी लोकांना मी चूक बोलली होती ती ॲक्च्युअलमध्ये चुकीची आहे, आणि जी लोकं मी माझी म्हणली होती ना ती ॲक्च्युअलमध्ये माझीच होती, आणि ती शेवटपर्यंत माझ्यासाठी विचार. सागर दादा, प्राजक्ताताई, विशाल, रोशन दादा, अनुश्रीनी जरी दल बदलला तरी अनुश्रीला माझ्यासाठी कन्सर्न होता, सॉफ्ट कॉर्नर होता. ही सगळी माझी लोकं होती. राधा माझी होती. पण जी लोकांनी मुखवटे चढवले होते आणि जी लोक कधीच माझी नाही होऊ शकत, म्हणजे राकेश बापट, दीपालीताई, प्रचंड आग लावणारं कॅरेक्टर, प्रचंड. तन्वी कोलते, खूप खोटं कॅरेक्टर, खूप म्हणजे तिने खूप सीझन्स बघून आली आणि खूप सीझन्सचा वेगळा वेगळा कॅरेक्टर एक 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 उचलून सगळ्यांचं मिश्रण काहीतरी करून एक वेगळंच काहीतरी कॅरेक्टर घडवलं आहे. राकेश बापट, प्रभू, ज्याला मी सहानुभूती किंग म्हणते, जो सहानुभूती घेत राहतो तो. पण त्यांचं मन जिंकण्याचा कधी तू प्रयत्नही केलास गेम आणखी चांगला होण्यासाठी तुझा? तेच केलं मी 7व्या आठवड्यात, आणि आय थिंक म्हणून तिथंच फसले मी तेच प्रयत्न केला, आणि आय थिंक तेच नव्हतं करायला पाहिजे. मी माझी तन्वीसोबतची रायव्हलरी बंद केली. मला बाहेर येऊन जेव्हा कळलं की तन्वी वर्सेस रुचिता खूप ट्रेंड करत आहे, लोकांना आवडत आहे तन्वी वर्सेस रुचिता बघायला, आणि मी कंटाळले होते की भाऊ बोलतायत कंटिन्यू की तन्वी रुचिताला दुसरं काही दिसत नाही, म्हणून मला असं झालं होतं मला पाहिजेच नाही तन्वी. त्याच्यामुळे मी तन्वीसोबतची भांडणंच मिटवली, आणि आय थिंक दॅट बॅकफायर्ड. कारण की लोकांना मज्जा येत होती, लोकांना जे हवं होतं तेच बंद झालं. आणि तुझ्या आणि विशालच्या रिलेशनबद्दल तर काय बोलायचं, म्हणजे इतकं सगळं त्याच्याबद्दल बोलून झालंय, इतकं काय काय गॉसिपिंग केलं गेलंय, खूप काही सांगितलं गेलंय. तू स्वतः ऑन रेकॉर्ड काय सांगशील, काय नातं आहे तुमचं? ऑन रेकॉर्ड हे तिथे पण क्लिप्स असतील, त्यांच्याकडे पण आहेत. कारण लोकांना ते तिथं जे बोललं ते अजूनही लोकांना असं वाटतं की ते स्क्रिप्टेड असावं. त्यामुळे आता आम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये सांग की काय नेमकं नातं आहे. हे मी तिथे पण सांगितलं होतं आणि मी आज इथे पण सांगते की दीपालीताईने पण जेव्हा बोलले की रुचिता वाहत चालली आहे, मी तेव्हाही बोलले की मी प्रेमात नाही आहे, आणि मला इतक्या मोठ्या माणसाशी प्रेम नाही होऊ शकत, आणि नाही त्याला इतक्या लहान मुलीशी प्रेम होऊ शकतं. आमच्यात एक इमोशनल अटॅचमेंट होती, एक प्युरिटी होती, एक जेन्युनिटी होती त्या कनेक्शनमध्ये, लॉयल्टी होती की आमचे सगळे मित्र मैत्रिणी साथ सोडून गेले, काही एलिमिनेट झाले, आणि आता आमच्याकडे कोणीच नव्हतं. आम्ही एकमेकांचे होतो, अख्खं घर आमच्या अगेन्स्ट होतं. ते खूप जेन्युइन नातं होतं, ज्याच्यामध्ये काही रोमॅन्टिक नव्हतं, कसलाही लव्ह अँगल नव्हता. जो तो लव्ह अँगल फिरवण्याचा प्रयत्न केला आणि ते खूप वेगळ्या वळणावरती घेऊन गेले, पण तसं कधीच काही नव्हतं. पण तुझं आणि त्याचं ह्याबद्दल बोलणं झालं कधी? सतत बोललं गेलंय, पण मला नाही माहिती ते सतत बोललेलं का नाही दाखवलंय. फक्त एकदा दाखवलं गेलं जेव्हा दीपालीताईबद्दल बोलणं झालंय. तो हे पण बोलला होता की हो मला ती आवडते, ॲज अ पर्सन आवडते, आणि जर का काही असेल तर ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही, कारण की काही नव्हतं. पण त्या राखी सावंत आली, राखी सावंत काय नरेटिव्ह काय घेऊन आली होती डोक्यात मला माहीत नाही, तिने तो नरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आधी कुठेच इक्वेशनमध्ये विशाल रुचिताचं नातं असं नव्हतंच. ती मे बी डोक्यात ठेवून आली होती की हे क्रिएट करायचं. आणि कधी कधी असं होतं ना की आपण एका खोट्याला इतकं बोलतो की लोकांना ते खोटं खरं वाटायला लागतं, आणि तेच झालं की तिने ते इतकं बंबार्ड केलं आणि लोक असे ते की एरा नाही बोलते, राखी सावंत बोलते म्हणजे काहीतरी तथ्यता असेल. मी राखीबद्दल येतोच, पण तत्पूर्वी छोटासा प्रश्न घेऊन राखीकडे येतो. मग आता खरं तू कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही आहेस किंवा कधी कुणाच्या प्रेमात पडलेली आहेस? मी कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही आहे, मी अतिशय सिंगल आहे, मी आत्ता सिंगलच आहे, आणि प्रेम वगैरे ते आता मी नाही बोलू शकत. पप्पा बाहेर बसले, त्याला आत्ता तरी वेळ नाही आहे माझ्याकडे. आत्ता मी बिग बॉसमधून बाहेर पडले, आता मी पुढची अपॉर्च्युनिटी शोधते माझ्यासाठी. पण हो, मी कधीच या घरात तर मी कधीच कोणाच्या प्रेमात नाही पडू शकत, कारण की इतके मुखवट्यावाले लोक पाहिले आहेत, आणि त्यात खरं कोण खोटं कोण त्या घरात जाणणं खूप अवघड आहे. सो त्या घरात तरी प्रेम करणं अशक्य आहे. आणि राखी सावंतबद्दल तू बोलली, म्हणजे तुझं आणि राखीचं इक्वेशन तर काहीच्या काही आहे, म्हणजे ते आम्हाला उलगडताच येत नाही अशा पद्धतीचं तुमचं कॉन्व्हर्सेशन होतं. काय सांगशील राखीबद्दल? राखी फुल तयारीने आली होती की रुचिताची जिरवणार आहे असं तसं,
पण राखीला माहीत नव्हते की मी पण तोडीच तोड आहे तिच्या. तिला असं वाटलं होतं मी रडत कोपरे पकडत बसेल, पण तिला जेव्हा कळलं की बाबा ही काय ऐकत नाहीये बाई, तेव्हा तिला कळलं की अपने टक्कर की, म्हणून तिने मला नाव दिलं की तू छोटी राखी सावंत आहेस. मी तुझ्यामध्ये स्वतःला बघते, मी तुझ्यामध्ये 22 वर्षाची राखी सावंत बघते. तिला माझ्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर जनरेट झालं होतं आणि ती बोलत होती की तू शोसाठी खूप करतेय, तू शोसाठी खूप मेहनत करतेय, तू शोसाठी आपलं सर्वस्व पणावरती लावलंयस. आणि तिला ते माझे एफर्ट्स दिसत होते आणि मे बी त्याच्यामुळेच तो एक सॉफ्ट कॉर्नर क्रिएट झाला होता. मी जेव्हा इव्हेक्ट होत होते खूप रडली होती राखी, आणि राखीला सहनच नव्हतं झालं की रुचिता कशी जाऊ शकते. आणि रुचिता, आणखी एक चांगली गोष्ट काय झाली, तुझ्या वडिलांशी आम्हाला थोडंसं बोलता आलं आणि तुमचा जो संघर्ष आहे ना तो मला खूप जास्त भावला. म्हणजे ज्या पद्धतीने तुझ्या वडिलांनी, आई वडिलांनी दोघांनी तुम्हाला दोघांना भावंडांना जे वाढवलेलं आहे, प्रचंड कष्टाने तुम्ही इथं आलात, ते संघर्षाचे दिवस तुला आठवत आहेत का? खूप आठवत. कशा प्रकारचा संघर्ष? माझे पप्पा डिलिव्हरी बॉय होते, फूड डिलिव्हरी बॉय. ते आत्ता त्यांनी रिक्षा घेतली म्हणून आत्ता बंद केलं आहे त्यांनी. ते कंटिन्यू जिथे पण जायचे फूड डिलिव्हरीला, तेव्हा मी डान्स रियालिटी शोमध्ये व्हायचे. पप्पांनी पॅम्पलेट बनवलं होते, पप्पा पॅम्पलेट प्रत्येक फूड डिलिव्हरीसोबत पप्पा पॅम्पलेट वाटायचे आणि सगळ्यांना सांगायचे माझ्या पोरीला टी व्हीवर बघा, माझ्या पोरीला टी व्हीवर बघा. लोक घरात सुद्धा घेत नव्हते, म्हणजे पाणीसुद्धा देत नव्हते, कारण की लोक घाबरतात की डिलिव्हरी बॉय हे असं तसं. खूप डिसरिस्पेक्ट झालं आहे आणि त्यांचं ते काम बंद करण्यासाठी मी लोकांच्या मागे बॅकग्राऊंड डान्सिंग केले, 200-250 रुपयासाठी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. लोकांच्या लग्नामध्ये लेझिम घेऊन नाचली आहे, दिवे समई घेऊन चालली आहे मी लोकांच्या वरातीमध्ये. तर तो संघर्ष मला आठवतो की तिथून आली आहे आणि आज मी बघते की माझे स्वप्न कुठेतरी पूर्ण होत आणि ते अजून एक आणखी चांगलं काम करतात असं मला कळलं. ते स्वतः सध्या म्हणजे आजही ते ॲम्ब्युलन्सही चालवतात. खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजच्या काळात ॲम्ब्युलन्सचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर ही एक तुझ्या टचिंग मोमेंट असेल ना, की लोकांचा जीव वाचवण्याचं इथे काम करतात. नेहमीच मला माझ्या बालपणापासून चिडवलं जायचं, कारण शाळेत असो किंवा कुठेही शूट वगैरे असो आम्ही ॲम्ब्युलन्सनी यायचो. माझे डान्स कॉम्पिटिशन जरी असेल तरी मी पूर्ण साडीच्या गेटअपमध्ये ॲम्ब्युलन्समधनं बाहेर पडायचे. पण ते माझ्यासाठी प्राऊड फिलिंग होती, कारण की ती आमच्या हक्काची ॲम्ब्युलन्स आहे. माझा बाप इतका झिजतोय, मला माहिती आहे माझ्या पप्पांच्या मणक्याचा कणा गेला आहे पूर्ण, पेशंट उचलू, पण तरीसुद्धा तो आमच्यासाठी बाप झिजतोय, कारण त्यांना पाहिजे कुठेतरी माझ्या पोरीने पुढं जावं, माझ्या पोरीने नाव कमवावं. आणि आज जेव्हा माझा बाप हक्काने बोलतो की मला तुझ्यावरती खूप अभिमान आहे, तेव्हा खूप बरं वाटतं. त्या दोघांना काय करायचंय, काय द्यायचंय तुला? मला त्यांना आराम द्यायचा आहे, कारण आत्ता पण ते खूप कष्ट करत आहेत माझ्यासाठी. हा प्लॅटफॉर्म मला अचानक मिळाला आहे, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तो प्लॅटफॉर्म मला मिळाला आहे. आणि आता सगळ्यांना माहिती रुचिता जामदार कोण आहे, पण आता त्या ओळखीतून पैसा कमवायचा आणि त्यांच्या पाठीवरचं ते ओझं काढायचं आहे आणि आता पूर्ण घराचा कारभार स्वतःच्या हातात घ्यायचा. तू आत्ता पैसा कमवायचा म्हणालीस, आणखी काय काय स्वप्न आहे, काय बनायचं आहे तुला या आपल्या बॉलिवूड? मला एक नटी बनायचं आहे, मला ॲक्ट्रेस बनायचं आहे. कारण की मी लहानपणापासून स्वप्न बघितलं आहे ॲक्ट्रेसचं, माझ्या बाबांनी स्वप्न बघितलं आहे. 11 वर्ष झालं मी थिएटर केलं आहे. एका छोट्या छोट्या कॅरेक्टर रोलसाठी मी सिरियल्सचे दरवाजे खटखटवले आहेत. किती पण लहान कॅरेक्टर असेल मी गेली आहे, का तर बापरे या चॅनलचं नाव लागेल, त्या चॅनलचं नाव लागेल, आपल्या प्रोफाईलला नाव लागेल. सो आता मला ते हवं आहे की ती एक हक्काची जागा टेलिव्हिजनवरती, एक हक्काचं कॅरेक्टर जिथे मी एक साईड कॅरेक्टर नसेल, मी एक मेन कॅरेक्टर असेल आणि एक रुचिता जामदार एक नटी म्हणून असेल, खलनायिका किंवा नायिका पण तिथे असेल आणि ते स्वप्न ती पूर्ण करेल. एक शेवटचाच प्रश्न, तू मूळची कोल्हापूरची आहेस, कोल्हापूरकर आहेस, त्यांचंही तुला खूप प्रेम मिळालं, त्यांच्या प्रेमाबद्दल सांग. थँक्यू सो मच कोल्हापूर की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, कारण की 2 वेगळे कंटेस्टंट, मागच्या वर्षी DP दादा होते, यावर्षी मी होते आणि दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये इतका जमीन आसमानचा फरक होता, पण तरीसुद्धा तुम्ही प्रेम द्यायला कमी नाही केलं. तुम्ही आपलं समजून सगळ्या चुका पोटाशी घालून घेतल्या आणि मला खूप सपोर्ट केलं. त्यासाठी विशेष आठवण जी कायम तुझ्या मनात आहे, इतकी आठवणी असते, एखादी आठवण? नेहमी अंबाबाईचं दर्शन, किती पण मोठी लाईन असू दे, 4-4, 5-5 तास त्या लाईनला लागून शेवटी दर्शन घेऊनच घरी यायचं. बरं. खूप छान. मला वाटतं की तू खूप संघर्ष करून इथं आली आहेस आणि तुझा खेळही चांगला होता, पण समहाऊ काही गोष्टी वर्क नाही झाल्या. पण मला वाटतं की ही फक्त सुरुवात आहे. तर तुला मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो आणि जे तू
आईवडिलांच्या संघर्षाचा जो उल्लेख केला ती गोष्ट मला खूप आवडली आहे. त्यांना आनंद आणि सुख दाखवायचं आहे, तर तुझ्या या इच्छा पूर्ण होवत. पण लवकरच भेटू आपण. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.